क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत आटी नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, कराविता तळे परमार्थाचे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महायोग पीठे तटी भीमरथ्यां, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र हे. समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो दुसरे संताची. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संताची, दुसरे संताचे. सकळ संत शिरोमणी, आनंदी वल्लभ कैवल्यदानी. एक नमस्कार तयाचे चरणी, करिता त्रिभुवनी नमिले संत. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाशनम, प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं. पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरं. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. अतुलिप्त बलधामं हेम शैलाभदेहं, धनुज गुणकुशानं ज्ञानिनां प्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणां आदिशं, रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि. जयांची केल्या स्मरण, होय सकल विद्यांची अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारुनी आता. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठला परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती
भक्तवत्सल दीनदयाल करुणा निधान अकारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदिशक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य शिवराम महाराज पवार आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना कोटी कोटी प्रणाम. कीर्तन रूपी वाक्पुष्प सेवा किन्निमित्त आहे, सगळ्यांना विदित आहे. पवित्र पावन मंगलमय भूमी सांगवा बाजार येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणारे स्वर्गीय विठ्ठलरावजी दयारामजी माकोळे तसेच गणेशरावजी लक्ष्मणरावजी माकोळे हे या इहलोकातील यात्रा संपवून अनंत जन्माच्या पारलौकिक यात्रेकरता गमन करते झालेले आहेत. एका स्कुलातले असल्यामुळे आणि 2 दिवसाचा जाण्याचा फरक असल्यामुळे गरुड पुराणाच्या सिद्धांतानुसार पोटात पोट घालून क्रिया केली जाते. मी दोघांचं कार्य एकच केल्या जाते. याला पोटात पोट घालून केलेली क्रिया म्हणतात. विठाला विठाला विठाला. अनंत जन्माचा प्रवास यासाठी म्हटलं कारण मानव देहाचा या मृत्यू लोकातील हा 1 दिवसाचा ठेप आहे. 1 दिन है आना 1 दिन है जाना 2 दिन का बाजार रे. 2 दिवसाचा हा बाजार आहे. आणि जन्मापासून मरेपर्यंतचा जो काळ आहे दॅट्स कॉल्ड ए लाईफ, त्याला जीवन म्हणतात. आणि जीवन जगत असताना जो मानव देहात जन्माला आला तो कोण्याही देशाचा असो, कोणी धर्माचा असो, कोण्याही जातीचा असो, शहरातला असो की खेड्यातला असो की गल्लीतला असो, जो जन्माला आला त्याला 1 दिवस मरावं लागते. हा अटल सिद्धांत आहे. मग तो देव असो, साधू असो की तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य असो, जीव असो, मरावं लागते. कारण हा मृत्यू लोक आहे. पण ज्याला मरावं लागते त्याला मरेपर्यंत कर्म करावं लागते. कारण कर्म हे मनुष्याच्या भविष्य जीवनाचं खजिनदार आहे. खजिनदार म्हणजे बँक बॅलन्स. काय? बँक बॅलन्स. जसं संसार चालण्यासाठी पैसा रूपी पेट्रोल पाहिजे तसं उत्कृष्ट उत्तमोत्तम गती प्राप्त करण्यासाठी जे पेट्रोल पाहिजे त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात पुण्य, त्याला म्हणतात कर्म. कारण कर्म हे मनुष्याच्या भविष्य जीवनाचं खजिनदार आहे. जो कर्माने मानवी जीवाला 5 प्रकारच्या गती भेटतात. अधमाधम गती, अधम गती, मध्यम गती, उत्तम गती आणि उत्तमोत्तम गती. अधमाधम गतीने गेलेला जीव हा स्वर्गातही जात नाही, नरकातही जात नाही, इथंही राहत नाही. मग तो जातो कुठं? त्याला वायू तत्वाचं शरीर भेटते. आत्महत्या करणे, भ्रूणहत्या करणे, ब्रह्महत्या करणे यांना वायू तत्वाचं शरीर भेटते. म्हणजे भूत होतात कशाने? कर्मच आहे. दुसरं अधमगती, विविध प्रकारचे वाईट कर्म आचरण करून शेवटी अंतत्वत्वाची गती भेटते, त्याला नरक म्हणतात. याला अधमगती. आणि उत्तम कर्म करून दान धर्मादी कर्म करून काय समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळून गेलेला मनुष्य स्वर्गाला जातो.
याला मध्यम गती म्हणतात. मला प्रश्न विचारायचा आहे ज्ञानोबारायांना, महाराज माऊली, तुम्ही स्वर्गाला गेलेल्या लोकांना मध्यम गती का म्हणता? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात, मगतया पुण्याची पावती सरे, सवीची इंद्रपदाची उके उत्तरे, ते येऊ लागती माघारी मृत्यू लोका. असं आहे, पुण्य संपल्यानंतर स्वर्गात गेलेला इंद्र जरी असला तरी त्याला वापस यावं लागते, पुन्हा जन्म घ्यावं लागते, पुन्हा कर्म करून इंद्रपद म्हणा स्वर्ग प्राप्त करावा लागते, म्हणून याला मध्यम गती म्हणतात. आणि चौथी जी गती आहे याला उत्तम गती म्हणतात. उत्तम गती त्याला म्हणतात, अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी नाम आले मुखा, अंतकाळी सुखा पार नाही, तुका म्हणे 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 सुखा पार नाही. अंतकाळी नाम ज्याच्या आले मुखा, अंतकाळी नाम ज्याच्या आले मुखा, अंतकाळी नाम अंतकाळी नाम संत कंठारवाणी तुम्हाला मला ठासून सांगतात, मरत असताना भगवंताचं नाम ज्याच्या मुखात आलं तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. पण एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे काय? नाही. कारण मरत असताना भगवंताचं नाव येईलच याची गॅरंटी नाही. का? ऐका, आयुष्याचे सूत्र बिघडता, होय भूताची खळाळता. आयुष्य संपत येत असताना माणसाचं सूत्र बिघडून जाते शरीरातलं. जसं जसं रक्त थंड होत जाते तसे तसे 3 दोष तकलीफ देतात, वात, कफ आणि पित्त. काय? कफ वाढला की घरातली धर पाहत नाही, कारण याचं म्हणजे या पुरी खोलीच भरून टाकते, खांग 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 टाकबत टाका. अरे पत्नी सुद्धा बोलते महाराज, बाईल म्हणे खरं मरता तरी